नमस्कार सख्यांनो, या आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गुलमोहर किती छान बहरलाय पहा. सकाळची छान सुरुवात झाली आहे. झाडांना पाणी घालून झालं आहे. आळूची पानंसुद्धा मस्त आली आहेत ना. एखाद्या व्हिडिओमध्ये आळूच्या पानांची वडीसुद्धा दाखवेन. गवती चहा, तुळस मस्त झाडांशी गप्पा मारून झाले आहेत. पक्ष्यांचा किलबिलाट, सूर्याची सोनेरी किरणे आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाफळता उकळता आलं आणि वेलची टाकलेला चहा. चहा घेऊन झाला आहे. तर आज मी एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ती म्हणजे मिश्र डाळीच्या सांडग्यांची भाजी. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. बारीक चिरलेला कांदा, मिश्र डाळीचे सांडगे, हळद, लाल तिखट, मीठ, जिरे मोहरी आणि तेल. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर गॅस इथं लावून घेतला आहे आणि त्यावरती पातेलं गरम करायला ठेवलं आहे. खरं तर ही पारंपरिक रेसिपी आहे. अगदी आपल्या आजी पणजीच्या काळापासून ही भाजी बनवली जाते. तर आता इथं आपलं पातेलं गरम झालं आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला. तर इथं मी 1 चमचाच तेल टाकून घेतलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपले सांडगे छान सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचेत. तर सांडगे भाजताना एक महत्त्वाची टीप तुम्हाला सांगते, ती म्हणजे सांडगे कधी पण मंद आचेवरच भाजून घ्यायचे बरं का. जर सांडगे तुम्ही गॅस फुल ठेवून भाजले आणि ते करपले तर भाजीची चव कडवट लागते. तर इथं मी मंद आचेवरती सांडगे भाजून घेतलेत. आता तुम्हाला सांडग्याचा रंग बदललेला दिसत असेल बघा. मस्त सोनेरी रंग आला आहे, म्हणजे आपले सांडगे छान भाजून झाले आहेत. तर आता आपण ते काढून घेऊया. तर सांडगे काढून घ्यायचे. गॅस बंद करायचा नाही. आपण त्याच पातेल्यामध्ये भाजीची तयारी करणार आहोत. तर सांडगे आपण छान व्यवस्थित सगळे काढून घेतले. आता त्याच पातेल्यात आपण थोडंसं तेल टाकणार आहोत आणि फोडणी करणार आहे. तर तेल ॲड करून घेऊया. तेल टाकून झालं की ते गरम लगेच होतं, म्हणजे कारण गॅस आपण बंद करत नाही. तर तेल गरम झालं आहे. आता त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया. तर मोहरी तडतडली की छान अशी मोहरी आधी तडतडू द्यायची, घाई करायची नाही. मोहरी तडतडली की मग जिरे टाकायचे. फोडणी जेवढी चांगली तेवढी पदार्थाला चव चांगली. तर आता मोहरी तडतडली आहे, त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे. जिरे पण छान तडतडले. थोडीशी हळद टाकायची आहे आणि लाल मिरच पावडर टाकायची आहे. तुम्हाला कसं तिखट पाहिजे त्या हिशोबाने टाका. कढीपत्ता धुवून घेतलेला आहे तो टाकला आहे आणि बारीक चिरलेला कांदा पण टाकला आहे. तर यामध्ये हळदीच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपण सांडगे बनवताना सुद्धा पिठामध्ये हळद टाकलेली असते. त्याच्यामुळे भाजीमध्ये फक्त भाजीला रंग येण्यासाठी हळद टाकायची, जास्त हळद टाकायची नाही. तर आता त्यामध्ये फोडणी छान परतून घेतली की आपण जे भाजून घेतले होते ते सांडगे ॲड करायचे. सांडगे पण छान परतून घ्यायचे आणि मग त्यामध्ये जेवढं गरजेचं आहे तेवढं पाणी टाकायचं. आता तुम्हाला पातळ ग्रेव्ही हवी असेल तर जास्त पाणी टाका, किंवा तुम्हाला जर घट्टसर भाजी हवी असेल तर थोडं कमी पाणी टाका, तुमच्या सोयीनुसार. आता सगळ्यात शेवट आपण मीठ ॲड करायचं आहे. तर मीठ टाकताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की सांडगे बनवताना सुद्धा मीठ टाकलेलं आहे. त्याच्यामुळे चवीपुरतंच मीठ टाका, नाहीतर खारटपणा येतो. सगळ्यांनो, ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, जीरा राईससोबत खाऊ शकता. खूप स्वादिष्ट, खूप चविष्ट लागते. त्यासोबत जर जमलं तर जवसाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी घ्यायची तोंडी लावायला. खूप साधा सोप्पा पदार्थ, झटपट होणारा पदार्थ आहे, पण एकदम पारंपरिक रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ट्राय करून बघा. जर तुम्हाला कधी सुचलंच नाही भाजी काय बनवायची, तर ही झटपट होणारी सांडग्याची भाजी तुम्ही करू शकता. थँक यू.